इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हा आपला पुढचा टॉपिक आहे. तत्पूर्वी आपल्याला इनवर्स फंक्शन म्हणजे काय हे समजून घेणे आणि इनवर्स फंक्शन समजल्यानंतर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा इनवर्स एक्झिस्ट होण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल याचा विचार करणं गरजेचं आहे. ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा कोणत्या प्रकारच्या फंक्शनचा इनवर्स एक्झिस्ट करतो हे समजणं गरजेचं आहे. कुठल्याही फंक्शनचा इनवर्स एक्झिस्ट करेलच याची शाश्वती नसते. त्याचं कारण काय आहे की जर माझ्याकडे एखादं फंक्शन दिलेलं आहे, लक्षात घ्या, जास्त झालेली आहे, लक्षात घ्या, जर माझ्याकडे फंक्शन दिलेले आहे f is a function from a to b, जर या फंक्शनचा इनवर्स एक्झिस्ट करत असेल, मी काय बोलतोय, जर ह्याचा इनवर्स एक्झिस्ट करत असेल तर त्याला आपण डिनोट करतो f रेज टू द पॉवर -1, म्हणजे f इनवर्स म्हणतो की इनवर्स ऑफ द फंक्शन f. आणि इनवर्स चा अर्थ काय, इनवर्स सारखा आदला बदली करायची. या फंक्शन मध्ये डोमेन काय होतं, a, कोडोमेन काय होतं b. मग ज्यावेळेस तुम्ही याचा इनवर्स लिहिताय तर b डोमेन बनणार आणि a कोडोमेन बनणार. कळतंय? पण हे कधी करू शकतात, जर हे फंक्शन 1 1 आणि ऑन टू असेल. ऍज युजुअल तुम्ही विसरलेले असतात 1 1 आणि ऑन टू फंक्शन काय असतं, तर एकाला एकच पेअर असते. ऑन टू फंक्शन काय असतं, जर माझ्याकडे एक फंक्शन आहे ए, म्हणजे एक सेट आहे ए, दुसरा सेट आहे बी, फंक्शन इज डिफाइंड फ्रॉम ए टू बी. बी मध्ये समजा एवढे एलिमेंट आहेत, ए मध्ये एवढे एलिमेंट आहेत, सगळ्यांना एक. जर इकडे एकही शिल्लक राहिला तर ते फंक्शन इनटू. थोडक्यात आपण असं म्हणू शकतो, जर रेंज प्रॉपर सबसेट असेल कोडोमेनचा तर ते फंक्शन मातोडे इनटू असतं. आणि जर रेंज इक्वल असेल कोडोमेनची तर त्यावेळेस ते ऑन टू. बघा, ऑन टू म्हणजे काय की इकडे एकही कार्यकर्ता रिकामा नाही राहायला पाहिजे, तू इकडचे कुणाशी ना कुणाशी कनेक्टेड असलं पाहिजे. बरं, मग असंही होऊ शकतं की बाबा इकडचे जे दोन कार्यकर्ते ते एकाच पक्षाचे असू शकतात, बरोबर आहे, किंवा दोन पोट्टे एकाच शाळेत शिकायला, बरोबर आहे. मग मेनी आर रिलेटेड टू वन अँड ओनली वन. मग हे काय झालं, मेनी वन होऊ शकतं, हे ऑन टू आहे. हे ऑन टू आहे कारण सगळे पोरं शाळेत जाते. एव्हरी पोट्ट इज रिलेटेड टू सम स्कूल. ठीक आहे. बट टू पोट्टे आर गोइंग टू द सेम स्कूल. दॅट मीन्स जर एकही असा एलिमेंट असेल की ज्याला मोर दॅन वन प्री इमेज असेल तर ते फंक्शन ऑन टू मेनी वन होतं. आणि ऑन टू तर आहेच आहे, हे मेनी वन ऑन टू झालं. मग 1 1 ऑन टू कशाला म्हणतात, प्रत्येक पोट्ट वेगवेगळ्या शाळेत पाहिजे, तर ते काय झालं, 1 इज रिलेटेड टू 1. कळतंय का, लक्षात येते का. मग जर मी समजा याला हटवलं तर आता हे फंक्शन काय झालेलं आहे, रहने भाई तू रहने नहीं, फिर देखते जाओ ना, खिड़की के बाहर देख रहे हो. पहले तो बात सुन लो पहले, अभी शुरुआत में वो मत करो. माहिती मला लक्ष गेलं होतं, मी ते बघत होतो, एवढं येतं नाही. तर लक्षात घ्या की मग ही सिच्युएशन असेल तर ह्या फंक्शनचा काय होतो, इनवर्स एक्झिस्ट करतो. दुसऱ्या भाषेत बोलायचं झालं तर 1 2 3 4 5 अबकड ई. तर आता इथं काय आहे, 1 1 ऑन टू आहे, बरोबर आहे. मग 1 1 ऑन टू असल्यामुळे याचा इनवर्स एक्झिस्ट होणार आहे. तर मी काय करेल, मग जर इनवर्स मला लिहायचं असेल तर बी सेट डोमेनची जागा घेईल, ए सेट कोडोमेनची जागा घेईल. आणि फंक्शन विल बी डिफाइंड फ्रॉम सेट बी टू सेट ए. इट विल बी डिनोटेड बाय एफ इनवर्स. If this is a G, then this will be denoted by G inverse and so on.
मग इन्व्हर्स फंक्शन मध्ये ज्या फंक्शनचा तुम्ही इन्व्हर्स घेताय त्या फंक्शनचा कोडोमेन डोमेनची जागा घेतो, डोमेन कोडोमेनची जागा घेतो. म्हणजे इकडे येणार ए बी सी डी ई आणि इकडे येणार 1 2 3 4 5. मग आता इथं काय होतं रे, समजा मी याला आता जी म्हटले तर जी ऑफ 1 काय होतं रे तुमच्याकडं ए, कारण 1 ए इज इमेज ऑफ 1 अंडर जी. ए ही 1 ची इमेज आहे अंडर दिस फंक्शन जी, बरोबर आहे. मग ज्यावेळेस तुम्ही हे लिहिताल त्यावेळेस तुम्हाला कसं लिहावं लागेल, जी इनवर्स ऑफ ए इज इक्वल टू 1. लक्षात येते, जी इनवर्स सुद्धा फंक्शनच आहे, हे सुद्धा फंक्शनच आहे, पण याला इनवर्स काय म्हणताय कारण ह्याच्या विपरीत फंक्शन म्हणजे पहिले कोणतरी फंक्शन होतं त्याच्यापासून तुम्ही याला ऑब्जेक्ट केलं. लक्षात येते. मग जर समजा एक साधारणतः आपण साइन फंक्शनची गोष्ट केली, बरोबर आहे. मग साइन फंक्शन मध्ये ज्यावेळेस आपलं ओरिजिनल फंक्शन असतं, आपण इन्व्हर्स बद्दल बोलत नाही, त्यावेळेस त्याच्या डोमेन मध्ये काय येत असतात रे, अँगल्स येत असतात आणि त्याचं आउटपुट म्हणजे काय निघतात, रिअल नंबर्स निघतात. जसं sin 30 डिग्रीचं आउटपुट आहे 1/2, बरोबर आहे. मग जर मी समजा फंक्शन डिफाइन केलेले y इज इक्वल टू sin x किंवा आपण f ऑफ x इज इक्वल टू sin x, तर ह्या फंक्शनला तुम्ही कसं लिहितात, व्हेन युअर इनपुट इज 30 डिग्री देन युअर आउटपुट इज 1/2. दॅट मीन्स 30 डिग्री इज रिलेटेड टू 1/2. लक्षात येते. पण ज्यावेळेस आपण याचा इन्व्हर्स घेतो त्यावेळेस इन्व्हर्स मध्ये काय होतं रे, तुमचं जे x जे आहे जे पहिले इनपुट होतं ते बनणार आहे आउटपुट आणि जे y तुमचं काय होतं आउटपुट होतं ते बनणार आहे इनपुट. मग याला तुम्ही कसं लिहिणार, तर हे लिहिलं जाईल x इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ y. मग y काय झालं, आता आतमध्ये जाऊन बसलो म्हणजे y इनपुट झालं. म्हणजे जर तुम्ही x इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 1 म्हटलं x ची व्हॅल्यू काय होईल π/2. कळतंय का. पण ह्या स्थितीमध्ये sin x हे जे फंक्शन आहे त्याचा तुम्ही इनवर्स लिहू शकतात का आहे त्या स्थितीमध्ये, तर उत्तर नाही. त्याचं कारण काय आहे ते आपण डिस्कस करूया, ठीक आहे. मग तुम्हाला मेन गोष्ट कळाली का, पहिली गोष्ट काय की कोणतंही फंक्शन असेल तर लगेच उचललं तोडलं लगेच येऊन त्याचा इनवर्स काढता येईल का आपल्याला, त्याच्यासाठी तो फंक्शन सगळ्यात पहिले काय असणं आवश्यक आहे, 1 1 ऑन 2 असणं आवश्यक आहे, बरोबर आहे. तुमचं फंक्शन जर 1 1 ऑन 2 असेल तर आणि तरच दिलेल्या फंक्शनचा इन्व्हर्स एक्झिस्ट होतो. कळली खोटी बात. जर आपलं फंक्शन 1 1 ऑन 2 आहे तरच तुम्ही त्याचा इन्व्हर्स लिहू शकता. कळतंय का, कळतंय का. आपल्या समोर काय टार्गेट आहे की बाबा माझ्याकडे sin x cos x tan x cosec x secant x cot x हे 6 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे. कोणी मला सांगाल का याचं इन्व्हर्स फंक्शन एक्झिस्ट करतं का, करतं. कोणत्या स्थितीत करतं, कोणत्या स्थितीत करतं, हे काय पण बोलत नाही सर रेंज -1 ते 1 मध्ये काय पण नाही बोलायचं. करतं का. बर मी काय सांगितलं रे, एखाद्या फंक्शनचा इन्व्हर्स, श्रवण यू आर नॉट श्रवणिंग माय व्हॉइस, माय वर्ड्स आर नॉट एंटरिंग युअर्स पडदा ऑफ युअर कान, सो प्लीज बी अटेंटिव व्हेनेवर यू आर सिटिंग इन द क्लास. सोनोने बेटा मैंने क्या कहा था, किसी भी फंक्शन का इन्वर्स कब एग्जिस्ट करता है, जब वो फंक्शन 1 1 है. ये क्या ये 1 1 फंक्शन से 1 1 ऑन टू है, नहीं है. क्यों नहीं है सुबेगर क्यों नहीं है 1 1 ऑन टू. एका वेळेला साऱ्या वेळेला पण एका वेळेला 2 काय बोलताय सर 180 चे पण 0 आहे त्यांना 0 शाबाश. 2 येतात ते. 0 डिग्री है, ये 0 से रिलेटेड है. 180 है, ये भी 0 से रिलेटेड है. तो मेनी वन है ना, मेनी वन फंक्शन से ऑल फंक्शंस आर मेनी वन. व्हाई दे आर मेनी वन, बिकॉज़ दे आर पेरियोडिक फंक्शंस. आफ्टर सर्टेन पीरियड देयर वैल्यूज आर गोइंग टू रिपीट. अगर किसी सर्टेन पीरियड के बाद सभी फंक्शन का वैल्यू रिपीट होने वाला है तो फिर वो तो मेनी वन है. फिर क्या करें भैया, उसका इन्वर्स एग्जिस्ट करेगा क्या, लेकिन हमें तो इन्वर्स लिखना है इन सभी फंक्शंस का. क्या
लिमिट्स डाल के वो रेस्ट्रिक्शंस, हाँ, restrictions। कंस्ट्रेंट्स किसके ऊपर? ये रेंज के ऊपर। डोमेन बेटा। हाँ, domain। चलिए अब इसको थोड़ा गहरे में जाके समझते हैं। देखो होता क्या है कि आपको पता है साइन फंक्शन का डोमेन क्या होता है? रियल नंबर। तो उसमें कई इनफाइनाइट नंबर्स ऐसे हैं, एंगल्स ऐसे हैं जिनके लिए एक ही वैल्यू आपको मिल रहा है। तो रेंज तो आपको -1 to 1 ही रखना है साइन फंक्शन का। साइन फंक्शन जो है, चलिए अब मैं सबके ग्राफ निकालने वाला हूँ। -π/2 to π/2, पाई 3π/2 आणि 2π, -π, -3π/2 आणि -2π। ठीक है, मैक्सिमम वैल्यू 1, मिनिमम वैल्यू -1। इसके ऊपर ग्राफ नहीं रहेगा, इसके नीचे नहीं रहेगा। साइन फंक्शन का ग्राफ कहाँ से पास होता है बेटा? 0 से पास होता है, ओरिजिन से पास होता है। ठीक है, तो साइन का ग्राफ कैसे रहेगा? यहाँ पर 90 पर मैक्सिमम वैल्यू होता है, 180 पर 0 होता है, 270 पर -1 होता है, यहाँ पर 0 होता है। फिर -π/2 पर यहाँ आएगा और यहाँ पर यहाँ आएगा। तो आपका ग्राफ कैसा बनेगा? यहाँ से ऊपर जाएगा, यहाँ से नीचे आएगा, अगेन यहाँ से नीचे आएगा, यहाँ से ऊपर चला जाएगा और ऐसे ही कंटिन्यू करेगा। फिर यहाँ से यहाँ आएगा, इधर से इधर, फिर इधर, फिर इधर। ठीक है, वाला साइन का ग्राफ। तो ये आपका फंक्शन है y = sin x, जिसका हमें इनवर्स किस स्थिति में आएगा ये हमें देखना है। ठीक है, अब देखो हमें क्या करना है? रेंज पूरा लेना है। इस फंक्शन का रेंज मतलब y का वैल्यू क्या होता है बेटा? -1 और 1 के बीच में होता है। तो जब इनवर्स एग्जिस्ट करेगा तो ये एक्चुअल में डोमेन में चला जाएगा। ये डोमेन में जाएगा कि उल्टा होगा। तो अभी साइन फंक्शन कैसा है? देखो मैं इसको ऐसे लिखता हूँ। अभी sin x कैसा है? -∞ to ∞ to -1 to 1। अब ये अच्छे से समझेगा, मतलब डोमेन इसका ये है और ये है। अब ये डोमेन रहेगा तो कतई इसका इनवर्स नहीं आ पाएगा। जब तक ये डोमेन है तब तक साइन फंक्शन का आपको इनवर्स नहीं मिलेगा। तो आपको क्या तबीयत कैसी तुझे? वेरी गुड। तो जब तक ये डोमेन रहेगा तब तक आपके फंक्शन का इनवर्स एग्जिस्ट करेगा क्या? नहीं। तो आपको डोमेन के ऊपर रेस्ट्रिक्शन लगाने पड़ेंगे अगर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शंस का इनवर्स एग्जिस्ट कराना है। तो रेस्ट्रिक्शन कैसे लगाएंगे डोमेन के ऊपर? तो जिस भी आप जो भी डोमेन चूज करेंगे तो उसमें -1 से लेकर तो 1 तक पूरा वैल्यू होना चाहिए। अब यहाँ देखिए आप, अगर मैं इस ग्राफ को चुनता हूँ तो क्या आपको -1 से लेकर तो 1 तक पूरा वैल्यू मिल रहा है? ये कैसे समझेंगे? तो देखो ये जो वैल्यू होता है ये y एक्सिस पे होता है। ये जो ग्राफ है ये 0 से लेकर तो -1 है इसका वैल्यू। इनका वैल्यू कहाँ पर टिका हुआ रहता है? यहाँ पर होता है। तो 0 से -1 पूरा इसमें आ रहा है, तो 0 से 1 पूरा इसमें आ रहा है। तो आप क्या कर सकते हो? आप आपके sin x फंक्शन का डोमेन -π/2 से तो π/2 तक रेस्ट्रिक्ट कर सकते हो, क्योंकि अब आप -1 से लेकर तो 1 तक की कोई भी वैल्यू लो, उसके लिए सिर्फ एक ही आपके पास एंगल रहेगा। बात समझिए। अगर मान लो आपने ये वाला वैल्यू ले लिया y का, तो उसके लिए आपके पास सिर्फ एक ही एंगल है, ये वाला। कहते हैं क्या? अगर आपने ये वैल्यू ले लिया तो उसके लिए आपके पास x एक्सिस के ऊपर का वैल्यू इनपुट होता है और y एक्सिस पर आउटपुट होता है। कहते हैं क्या? नहीं कहते। लक्ष्य देते। तो आपने क्या किया? आपने डोमेन के ऊपर रेस्ट्रिक्ट कर दिया। तो रेस्ट्रिक्टेड डोमेन क्या हो गया आपका? -π/2 से लेकर तो π/2 पर। यहाँ पर एक चीज देखनी है कि क्या एंड पॉइंट्स पर आपको वैल्यूज मिल रहे हैं। क्या एंड पॉइंट्स पर फंक्शन डिफाइंड है? बिल्कुल है। sin π/2 का वैल्यू 1 होता है और sin ऑफ -π/2 का वैल्यू -1 होता है। मतलब दोनों एंड्स पर आपका फंक्शन का वैल्यू डिफाइंड है। तो आप डोमेन क्लोज्ड इंटरवल ले सकते हो। तो बेटा अगर मैं डोमेन को रेस्ट्रिक्ट करता हूं और sin x को डिफाइन करता हूं फॉर्म -π/2 से π/2 तक, वैल्यू में कुछ चेंज होगा क्या? वैल्यू तो हमारे -1 से 1 तक आ ही रही है। अब ये फंक्शन बन चुका है 1 1 एंड 1 1 ऑन टू हो चुका है। तो अब आप इसका इनवर्स लिख सकते हो। तो जब आप इसका इनवर्स डिफाइन करेंगे तो आपको कैसे मिलेगा? sin इनवर्स x इज इक्वल्स टू -1 to 1 to -π/2 to π/2। तो आपने sin x फंक्शन का डोमेन रेस्ट्रिक्ट किया -π/2 से π/2 के बीच में।
तो इस डोमेन को कहा जाता है, ये जो आपने रेस्ट्रिक्शन ऑन डोमेन लिखा है, तो हियर जो आपका मतलब इसके अंदर रेंज हो गया इनवर्स फंक्शन के अंदर, लेकिन इस फंक्शन के अंदर डोमेन था, तो इस इनवर्स फंक्शन के लिए -π/2 टू π/2 क्या होगा, आउटपुट का सेट होगा। तो इसको आप बोलेंगे प्रिंसिपल वैल्यू ब्रांच, प्रिंसिपल वैल्यू ब्रांच। रीजन क्या है इसको प्रिंसिपल वैल्यू ब्रांच बोलने का? कोई बच्चा है वो बोल सकता है सर अपने घर का है क्या, ये क्यों लिया? कोई बोल सकता है यहाँ देखिए ना, ये भी तो 1 ले रहा है और 0 से -1 तक पूरा ले रहा है, π/2 से 3/2 तक क्यों ने डोमेन को रेस्ट्रिक्ट किया? कर सकते हैं, बिल्कुल कर सकते हैं। कोई बोल सकता है कि आगे जाइए आप, ये -1 to 0 है और 0 to 1 है, तो 3π/2 से लेकर तो आगे क्या आता है 5π/2 तक क्यों ने रेस्ट्रिक्ट किया? बोल सकता है कि नहीं? हाँ सर। तो बिल्कुल कर सकते हैं, लेकिन जिन्होंने इसको इन्वेंट किया है उन्होंने कहा है कि हम, क्योंकि हमारे पास कई सारे डोमेन के सेट अवेलेबल है कि जिसमें इनवर्स फंक्शन डिफाइन किया जाता है, लेकिन हम क्या करेंगे, हम -π/2 से हर फंक्शन के लिए हम एक जो ब्रांच है हमारा जिसमें हम डोमेन को रेस्ट्रिक्ट कर रहे हैं उसको हम प्रिंसिपल वैल्यू ब्रांच बोलेंगे, क्योंकि ऐसे फिर कंफ्यूजन हो जाएगा। क्योंकि अगर मैं आपको पूछता हूं कि साइन इनवर्स ऑफ 1 का वैल्यू बताइए, तो प्रिंसिपल वैल्यू अगर पूछते हैं तो आप π/2 बोलेंगे, क्योंकि समझ आ रही ना बात। लेकिन कोई बंदा हो सकता है जिसको 1 वैल्यू यहां पर भी तो मिलेगा 5π/2 पर भी, तो वो आंसर 5π/2 भी लिख सकता है। तो आपको एग्जाम में क्वेश्चन पूछा जाएगा फाइंड द प्रिंसिपल वैल्यू, जैसे प्रिंसिपल सॉल्यूशन फाइंड आउट किया था ना। प्रिंसिपल सॉल्यूशन का कॉन्सेप्ट क्या था, कौन बताएगा? कि कोई भी ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन दिया है उसका प्रिंसिपल सॉल्यूशन आपने फाइंड आउट किया पहली एक्सरसाइज में, पहले 2-3 क्वेश्चन में। तो कौन बताएगा प्रिंसिपल सॉल्यूशन? जो भी बताना चाहता है वो हाथ ऐसा बिल्कुल इतना सा करे, मेरे को दिखाई देता है, ऊपर ना करे। मैं ये पूछ रहा हूँ कि मैंने आपको बेटा sin थीटा इज इक्वल टू 1/2 लिखा है और मैंने कहा कि फाइंड द प्रिंसिपल सॉल्यूशन ऑफ थीटा की वैल्यू काटी जाती है। हाँ, थीटा की वैल्यू आप निकाल रहे हो, लेकिन प्रिंसिपल सॉल्यूशन निकाल रहे हो मतलब थीटाची कोणती व्हॅल्यू आहे सर? सर मतलब थीटा 0 to 360 के बीच में लाई करता है। करेक्ट, बिल्कुल सही। मैंने शुरुआत में ही बताया था प्रिंसिपल सॉल्यूशन का मतलब क्या होता है कि अगर थीटा आपका 360 और 0 के बीच में लेते हो तो हमें 2 वैल्यूज मिलती है। प्रिंसिपल सॉल्यूशन 2 मिलते थे ना हमें, फिर आप इसका इस्तेमाल करके जनरल सॉल्यूशन बनाते थे, भूल गए आप लोग? प्रिंसिपल सॉल्यूशन क्या बताया था, जब आपका थीटा 0 से 360 के बीच में रहेगा तो उसको प्रिंसिपल सॉल्यूशन बोलेंगे। तो उसी तरीके से इनवर्स फंक्शन में हम लोग क्या कर रहे हैं, इनवर्स फंक्शन में हम लोग क्या कर रहे हैं, प्रिंसिपल वैल्यू निकालेंगे। इनवर्स फंक्शन, इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन का भी इक्वेशन दिया जाएगा तो आपको क्या कहेंगे, फाइंड द प्रिंसिपल वैल्यू ऑफ दिस। तब आपको पता होना चाहिए कि साइन इनवर्स के लिए प्रिंसिपल वैल्यू ब्रांच क्या है। तो आप ध्यान से सुनिए कि हमें ध्यान में क्या रखना है कि जब हम sin x फंक्शन का इनवर्स डिफाइन कर रहे हैं तो उसमें हमें ये ध्यान में रखना है कि हमने डोमेन को रेस्ट्रिक्ट किस ब्रांच के लिए किया है। इनफिनिट ब्रांच के लिए हम उसको रेस्ट्रिक्ट कर सकते हैं, डोमेन कोई भी ले सकते हो आप जिसमें -1 to 1 पूरा आ जाए, लेकिन हमारे लिए इंपॉर्टेंट क्या है, -π/2 to π/2, ये साइन के लिए इंपॉर्टेंट है। बात समझ रहे हो? कहते हैं क्या? और रेंज क्या है बेटा, रेंज तो आपको पता ही है, -1 to 1 है। तो जब आप इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन साइन फंक्शन की बात करेंगे तो साइन इनवर्स जो है उसका डोमेन क्या रहेगा, -1 to 1 क्लोज्ड इंटरवल एंड रेंज क्या रहेगा, -1 to 1 क्लोज्ड इंटरवल। राहिले लक्षात? कारण ह्याच्यावरच काय झालं पाटील, नाही कळलं? तो हमें इसी के ऊपर डिपेंडेंट क्वेश्चन सॉल्व करने हैं। मानकर लक्षात येते, प्रिंसिपल वैल्यू आपको निकालनी पड़ेगी, जैसे उधर प्रिंसिपल सॉल्यूशन निकाला था चेतन, नाही कळत आहे? खूप सिंपल सांगतो मी तुम्हाला, कुठल्याही फंक्शनचा इनवर्स तेव्हाच एक्झिस्ट होतो जेव्हा फंक्शन 1 1 ऑन टू असेल। हे रताळे 1 1 ऑन टू नाही आहेत यांच्या पेरिओडिसिटीमुळे, मग यांच्या पेरिओडिसिटीला आपण बांध घातला। शेतात कसा बांध घालते पाणी जावं म्हणून, बघितलं कधी? सरींमधून पाणी जाण्यासाठी ह्याच्यातून गेलं की तिकडे माती लावायची, मग पुढच्या सरीत जाऊ द्यायचं, इकडे अडवायचं। तसा आपण काय केलं, ह्याच्यावरती बांध घातला, रेस्ट्रिक्शन केलं। जर रेस्ट्रिक्शन नाही केलं तर विसरून जा, याचा इनवर्स तुम्ही लिहू शकणार नाही।
कारण ते फंक्शन म्हणूनच एक्झिस्ट करणार नाही. कारण काय होईल, तुम्ही जर त्याला उलट केलं आहे त्या स्थितीमध्ये, तर काय होईल रे, उलट केल्याच्या नंतर आपल्या पहिल्या सेट मधल्याला एक युनिक इमेज पाहिजे असते. पण तुमच्याजवळ इथं 1 आलं, तर 1 साठी कोणकोणते अँगल आहे तुमच्याकडे? π/2 अँगल आहे, पुन्हा याचे 360 ऍड करा, पुन्हा याचे 360 ऍड करा, असे तुम्हाला भेटतच जातील ना. मग एकाच्याच इमेजेस किती बनताय? आणि असं फंक्शनच नसतं. ऍट द फर्स्ट प्लेस हे फंक्शन म्हणून स्टँड करणार नाही, कळतंय का? आणि म्हणून फंक्शन म्हणून स्टँड करण्यासाठी आपण त्याला काय केलं, 1 1 ऑन टू बनवलं. आणि प्रत्येक ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनला 1 1 ऑन टू बनवण्यासाठी त्याला आपण ज्या ब्रांच मध्ये रेस्ट्रिक्ट करतोय ती आपली प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच असणार आहे. आता असं नका म्हणू की हे कुणी ठरवलं, हे आपण शोधलंय का? ज्यानं शोधलं त्यानं ठरवलं की ह्याला मी प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच म्हणणार. लक्षात येते का? आणि तसं ठरवल्यानंतर त्याच्याशी रिलेटेड मग पुढे थ्योरी डेव्हलप केली जाते. कळतंय का? लक्षात आलं? मग याच्यात काय लक्षात ठेवणार तुम्ही की साइन इनवर्स फंक्शन जे आहे त्याची प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच काय असणार आहे? -π/2 टू π/2. राहील लक्षात? मग आता आपल्याला जायचंय कॉस एक्सच्या फंक्शन कडे. हे सगळं लिहायचंय बरं का? हा. आणि जर y = हा, आणखी एक महत्त्वाची गोष्ट नोते काय म्हणते की काही मुलं असतात जे एक्साइटमेंट मध्ये काही करतात. साइन इनवर्स एक्स म्हणजे इनवर्स ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, इनवर्स ऑफ साइन एक्स आहे. काहींना वाटतं असं लिहिलं काय आणि असं लिहिलं काय, दोन्ही एकच आहे. हे आहे साइन एक्स चा रेसिप्रोकल, म्हणजे हा आहे कोसेक एक्स, म्हणजे 1/sin x, म्हणजे हा आहे कोसेक एक्स. ठीक आहे का? कळते का? हे काय झालं? काही नाही ना. हा. मग साइन इनवर्स एक्स, गप गप जागेवर गप. साइन इनवर्स एक्स इज नॉट इक्वल टू साइन एक्स चा होल इनवर्स. दिस इज completely different, this is completely different. You and me, we are completely different. So this is completely different from each other. Mathole, don't get serious, this is very easy. कळते? मग मला आता कॉस बघा, हे ग्राफच व्यवस्थित समजतं. मी जर तुम्हाला डायरेक्ट म्हणलं असतं बाबा साईनचा असं करायचं तर थोडंसं तुम्ही नाराज झाले, पण हे लगेच क्लिअर कट कळतं ना तुम्हाला. मग आता कॉस बद्दल बघूया. तुम्ही काही करीत जाऊ नका, बसल्यानंतर शांत बसत जा. याची रेंज काय रे? परत -1 काही करीत जाऊ नका. काय करायला असं तूच नरवडे. y = cos आहे. काही करतात पोरं, काही जण भांडत पाडीत बसते किती वेळ मी. थोडं शांत बसायचं, लक्ष द्यायचं आहे की नाही. ह्याच्याकडे बघा, खोसे खोसे तुला बाहेर लक्ष असतं, पण खोसे उत्तर नाही देऊ शकला प्रिन्सिपल सोल्युशनचं. हा चला ठीक आहे. मग आता कॉसचा ग्राफ तुम्हाला माहिती आहे. -π/2 से यहाँ पे पाई में ना यानी क्या काय बोलतोय? हे का बरं असं करतो? हे महत्त्वाचं. Why you do these kind of things again and again frequently? This boy frequently make mistakes. That's why he was able to start up his company. ऐसा मत करो, ऐसा मैं भी कर सकता हूँ. ये 1 है, ये -1 है. ठीक है, तो देखो बेटा, तो उठा, -1 से नीचे नहीं आएगा, 1 से ऊपर नहीं जाएगा. तो 0, π/2, π, 3π/2, 2π, इतना काफी है हमारे लिए. अब स्टार्ट कहाँ से होगा? ये मतलब स्टार्ट होगा मतलब कि cos 0 पर 1 होता है, तो ये ओरिजिन से पास नहीं होता. ठीक है, cos 90 पे 0 होता है, cos 180 पे -1 होता है. ठीक है, हाँ, और 3π/2 पर अगेन 0 होता है और 2π पर 1 होता है. ठीक है, हाँ. तो अगर मुझे इसका ग्राफ निकालना है तो ये ऐसे आएगा, फिर ये ऐसे नीचे जाएगा, फिर ऊपर आएगा और फिर ऊपर आएगा. ठीक है, फिर ये यहाँ पर आएगा, फिर यहाँ आएगा, फिर यहाँ आएगा. अरे गप रे बाबा, तो माँ तो गप ना बाबा.
मित्रातले लोक यार टाकायसाठी तिकडे मी का पाणी बसलो होतो त्या दिवशी टॉप तिकडे बसलो होतो बाहेर गप्पा मारत होते शिवी ऐकू आणि मला बाप म्हणजे लय खतरनाक केलं. काही विडवाय ठेवीतच नाही तुम्ही आहे ना आपल्या आजूबाजूला काय काय नाही जरा तरी शिवाय हाकीत राहतात. तो बेटा महात्मे हां हे त्याला मिठू का आता थोडं याचं काही नाही बरं गप्प ते मोकर झाले हे मोकर झाले बोलायला. तर बघा कॉस एक्सचं डोमेन काय आहे आपल्यासाठी मायनस इन्फिनिटी. इन्फिनिटीला कधी क्लोज असते की इंटरव्हल ओपन असते ना मायनस इन्फिनिटीला क्लोज देणं म्हणजे आपल्याला माहिती इन्फिनिटी कोणता नंबर आहे असं त्याचा अर्थ होतो. तिथपर्यंत स्टॉप. काय म्हणतो नरोडे कुठपर्यंत स्टॉप करायचं. तर बेटा हाँ इसका रेस्ट्रिक्शन लगाएंगे तो ये 1 1 ऑन टू बन जाएगा. तो देखो स्टेप बिल्कुल क्लियर है. पहले ओरिजिनल फंक्शन है उसके ऊपर रेस्ट्रिक्टेड डोमेन डालना है फिर वो 1 1 ऑन टू हो जाएगा उसको उल्टा कर देना है. ठीक है. अब यहाँ देखिए पूरा -1 to 1 कहाँ मिल रहा है. देखो इस ग्राफ को देखिए ये ग्राफ 0 से लेकर तो 1 तक जा रहा है और ये 0 से लेकर तो -1 तक जा रहा है. तो डोमेन किस में रेस्ट्रिक्ट किया गया 0 to पाई के बीच में आपका डोमेन का रेस्ट्रिक्शन है. लेकिन सिर्फ इतना ही किया जा सकता है क्या और भी कर सकते हैं. लेकिन उन्होंने इसको क्या कहा है प्रिंसिपल वैल्यू ब्रांच इसको डिफाइन किया उन्होंने. तो हमारे लिए फिर ये इंपॉर्टेंट हो गया. तो यहाँ पर भी एंड पॉइंट्स पर आपको वैल्यू मिल रही है. cos 0 पर वैल्यू मिलता है cos पाई पर मिलता है. तो 0 to पाई और ये क्या हो गया -1 to 1 राउंड दिया था. तो ये बन गया अभी 1 1 ऑन टू बन गया 1 1 ऑन टू बन गया. तो इसका इनवर्स पॉसिबल है. तो इसका इनवर्स क्या आएगा cos इनवर्स x -1 to 1 एंड 0 to पाई हो गया इसका इनवर्स. तो यहाँ पर प्रिंसिपल वैल्यू देखो इनवर्स फंक्शन में आपका जो आउटपुट होता है उसकी बात हो रही है. आउटपुट एंगल्स होते हैं और सीधे फंक्शन में इनपुट होते हैं एंगल. सीधी बात है ना इनवर्स करेंगे तो. हाँ तो cos इनवर्स के लिए हियर कौन होगा रे वैल्यू प्रिंसिपल वैल्यू ब्रांच 0 to पाई विल बी प्रिंसिपल वैल्यू ब्रांच. राईट लक्षात लिहा. दोन. आता बघा एवढं मी तुम्हाला सांगितलं फक्त याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं रे हे वाला लक्षात ठेवायचं. हे लक्षात राहिलं. आता तुम्हाला असं सांगितलं की तुम्हाला आपोआपच प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच लक्षात राहील आणि साइन कॉस्टचे लक्षात राहिले टॅनचे लक्षात राहिले की बाकीची सेमच आहे. कळते. ठीक आहे. चला गोष्ट आहे आता टॅनची. ठीक आहे गोष्ट आहे आता आता बघा पहिल्याला आणि बेटा पहिल्याला आणि दुसऱ्याला जेवढी ऊर्जा माझी खर्च झाली तुम्हाला सांगण्यामध्ये त्याच्यापेक्षा अर्धी ही ऊर्जा इथे लागणार नाही. कारण आता तुम्हाला आयडिया आली आपल्याला काय शोधायचे रे प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच शोधायची जेणेकरून आपण दिलेल्या फंक्शनला इनवर्स मध्ये लिहू शकू. मग आता मला सांगा तुमचं फंक्शन आहे y tan x. ठीक आहे. tan x चा डोमेन काय असतो रे. आता इथे थोडीशी गंमत होणार आहे बघा. tan x चा डोमेन काय असतो किसी को हटाना नहीं होता. ऑड मल्टीपल ऑफ पाई बाय 2 को नहीं हटाएंगे क्योंकि डिनोमिनेटर 0 नहीं होगा. तो tan का ग्राफ कैसे निकाला था हमने बेटा ओरिजिनल फंक्शन है. ओरिजिनल फंक्शनचा तुम्हाला डोमेन आणि रेंज माहिती पाहिजे. ओरिजिनल tan चा डोमेन काय आहे ओरिजिनल tan चा डोमेन आहे -इन्फिनिटी टू इन्फिनिटी. त्याच्यातून वजा करताय तुम्ही 2n+1 पाई बाय 2 फॉर ऑल n बिलोंग्स टू z. लक्षात आहे का. असं लिहिण्याच्या ऐवजी याला सेटच्या फॉर्म मध्ये लिहू आपण. 2n+1 म्हणजे ऑड मल्टिपल ऑफ पाई बाय 2 कारण tan असतो sin बाय cos
90 च्या मल्टिपल्सला कॉस्टची व्हॅल्यू 0 येते, तिथं फंक्शन डिफाइन होत नाही. बघितलं की नाही आपण हे? हो सर. मग तुम्हाला ओरिजिनल फंक्शनचा डोमेन माहिती असेल तर तुम्ही पुढे काम करू शकता. बर, हा झाला डोमेन नुसतं या फंक्शनचा. आणि रेंज काय होती याची? रिअल नंबर, पूर्ण रिअल नंबर रेंज होती. बरोबर आहे? मग आता आपला ग्राफ कसा होता रे? 0 π/2 पाय 3 π/2 आणि 2 पाय मायनस π/2 मायनस पाय मायनस 3 π/2 मायनस 2 पाय. मग कुठं कुठं फंक्शन डिफाइन आहे तिथे तिथे आपण व्हर्टिकल डॉटेड लाईन दिली, आठवतं का? आठवतंय? मग ग्राफ कसा आला होता आपला? 0 पासून π/2 कडे, इन्फिनिटी कडे आणि इकडे इन्फिनिटी कडे. बरोबर आहे? त्याच्यानंतर π/2 ते 3 π/2 मध्ये इकडे इन्फिनिटी, इकडे इन्फिनिटी. तसंच इकडे इन्फिनिटी, इकडे इन्फिनिटी. बरोबर आहे? मग आता क्लिअर कट आहे तुमचा पूर्ण रिअल नंबर कशामध्ये दिसतोय? -π/2 मध्ये दिसतोय. फक्त साइन मध्ये आणि याच्या ओपन इंटरवल साइन आणि याच्यामध्ये फरक काय असणार आहे? तुम्ही याचं रेस्ट्रिक्शन डोमेनचं कशावर करणार आहे? tan x ही तुमची एवढी मोठी डोमेन होती. तुम्ही काय केलं याच्यामध्ये? फक्त घेऊन टाकलं -π/2 टू π/2 आणि त्याचं ओपन इंटरवल. का? कारण एंड पॉइंट्सवर टॅनची व्हॅल्यू डिफाईन नाहीये. कळतंय का? आणि मग रेंज काय झाली रे? रेंज रिअलच नंबर आहे ना. मग ही जी एवढी मोठी डोमेन होती तुमची, एवढी मोठी म्हणजे जी काही डोमेन होती त्याच्यातली पेरिओडिसिटी तुम्ही हटवून टाकली. पूर्ण ग्राफ पोर्शन कशामध्ये रिप्रेझेंट होतोय? -π/2 टू π/2 ओपन इंटरवल. या डॉटेड लाईन काय दिल्यात? कारण त्या पॉइंटवरती फंक्शनची व्हॅल्यू नाहीये बेटा. राहील लक्षात? मग आता हे झालं तुमचं फंक्शन कसं? 1 1 ऑन 2. मग याचा तुम्ही इनवर्स घेऊ शकता जो डिफाइंड होईल tan इनवर्स x इज अ फंक्शन फ्रॉम r टू -π/2 टू π/2 ओपन इंटरवल. मग प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच कोण आहे तुमची? ओपन इंटरवल is your principal value branch for tan inverse x. This is the principal value branch. ठीक है? साइन कॉस टॅन आपण डिफाइन केले. आता साइनचा रेसिप्रोकल कोसेक ची गोष्ट करूया. मग कोसेक x y इज इक्वल्स टू कोसेकंट x. तर मला सांगा कोसेक x हे फंक्शन डिफाइन करण्यासाठी आपल्याजवळ काय नाहीये? ए डोमेन काय आहे मातोडे? डोमेन काय आहे? ओरिजिनल फंक्शन का डोमेन क्या है? कोसेक एक्स फंक्शन ओरिजिनल फंक्शन त्याची डोमेन काय आहे? हा बघितलं ना? r मायनस n पाय का बरं म्हणतायत रे? r मायनस n पाय का म्हणतायत? कारण कोसेक असतं 1 बाय साइन. साइन कुठं कुठं डिफाइन नाहीये? मल्टिपल ऑफ पाय. 0 वर नाहीये, पाय वर नाहीये, 2 पाय वर नाहीये, 3 पाय वर नाहीये, म्हणून आपण n पाय हटवून टाकला. कळतंय का? आणि याची रेंज काय येते? जी आता साइन ची जी रेंज आहे त्याच्या उलट. साइन आहे -1 आणि 1 च्या मध्ये, हा 1 च्या बाहेर आणि -1 च्या खाली. कळतंय का? मग रेंज काय होती तुमची? -इन्फिनिटी टू -1 क्लोज्ड युनियन 1 टू इन्फिनिटी ओपन पॉझिटिव्ह. बरोबर आहे? मग तुम्हाला रेस्ट्रिक्शन कोणावर आणायचंय? डोमेनवर. डोमेनवर रेस्ट्रिक्शन कसा आणणार? त्यासाठी पहिले ग्राफ -π/2 π/2 पाय 3 π/2 2 पाय -पाय -3 π/2 -2 पाय. ठीक है?
मग आता तुम्हाला माहिती आहे की 1 आणि -1 च्या मध्ये तुमचा ग्राफ असणार आहे का? नाही, त्याच्या बाहेर असणार आहे. आणि ग्राफ कसा आहे? टोपले फक्त उलटे करायचे, बरोबर आहे. मग कुठं कुठं डिफाईन नाहीये, पहिले त्याच्यावरती व्हर्टिकल डॉटेड लाईन काढून घेऊया. जसं की 0 वर डिफाईन नाहीये म्हणून y ऍक्सिसला आपण डॉटेड करून टाकलं, बरोबर आहे. त्याच्यानंतर पाय वर डिफाईन नाहीये त्याला पण डॉटेड करून टाकलं. 2 पाय वर डिफाईन नाहीये याला पण डॉटेड करून टाकलं. -पाय वर डिफाईन नाही याला डॉटेड केलं आणि याला सुद्धा. ठीक आहे. आता मला सांगा तुमचा ग्राफ कसा होता? π/2 वर तुमची व्हॅल्यू काय आहे? 1 आहे. इकडून इकडे वर जाणार आणि इकडून इकडे वर जाणार. त्याच्यानंतर 3π/2 व्हॅल्यू काय? -1. इकडून इकडे खाली येणार, इकडून इकडे खाली येणार. तर ते तसंच मग पुढं इकडून इकडे वर जाणार वगैरे. त्याच्यानंतर इकडे काय होईल रे? -1. इथं -1. इकडून इकडे खाली जाणार, इकडून इकडे खाली जाणार. इथं 3π/2 ला व्हॅल्यू काय? -3π/2 ला 1. इकडून इकडे वर जाणार, इकडून इकडे वर जाणार. मग बघा पूर्ण व्हॅल्यू 1 पासून ते इन्फिनिटी, पॉझिटिव्ह इन्फिनिटी पर्यंत आणि -1 पासून निगेटिव्ह इन्फिनिटी कडे. म्हणजे तुमचं रेस्ट्रिक्शन कसं येणार? ग्राफ बघा आपल्याला पूर्ण व्हॅल्यू पाहिजे ना. -1 पासून -इन्फिनिटी कडे ग्राफ आणि 1 पासून इन्फिनिटी कडे. ही झाली तुमची डोमेनची रेस्ट्रिक्शन. म्हणजे जी साइन साठी रेस्ट्रिक्शन होती तीच काय आहे? कोसेक साठी. कळतंय? बरं, एंड पॉइंट वर व्हॅल्यू आहे का रे? आहे. कोसेक π/2 पण डिफाइंड आहे, कोसेक ऑफ -π/2 डिफाइंड आहे. म्हणजे कोसेक वरती रेस्ट्रिक्शन काय येणार आहे? कोसेक x वरती रेस्ट्रिक्शन डोमेन काय घेता तुम्ही? क्लोज इंटरवल -π/2 ते π/2. बर, हे बरोबर आहे का रे? रेंज सांगा. रेंज सांगा. हे पहा रेंज काय आहे? रेंज सेम आहे. -इन्फिनिटी टू -1 आणि 1 टू इन्फिनिटी. -इन्फिनिटी टू -1 क्लोज्ड युनियन 1 टू पॉझिटिव्ह इन्फिनिटी. याच्यामध्ये मी काहीतरी चूक केलेली आहे, सांगा डोमेन मध्ये काय चूक केली? सर ते 0 वरती डिफाईनच नाही ना. व्हेरी गुड मानक. 0 वरती डिफाईन नाहीये म्हणून याच्यातून सिंगलटन 0 हटवून टाकावं लागेल. 0 डॉटेड केलेले की नाही, इथं फंक्शनची व्हॅल्यू भेटायली का? असिम्प्टोट तयार होईल नाही, पॅरलली वाढत चालले. पण -π/2 ते π/2 डोमेनच्या मध्ये 0 येतोय. एवढा एकच पॉइंट आहे ज्याच्यावर फंक्शन डिफाईन नाही होणार आहे कोसेक. म्हणून -π/2 ते π/2 च्या क्लोज इंटरवल मध्ये जो 0 येते त्याला आपण मायनस करून टाकलं. या सेट मधून याला वजा करून टाकलं. उरलेल्या वरती फंक्शन डिफाईन आहे. कळतंय का? आणि हे काय झालं? इनवर्स हे झालं 1/1 येणार आहे. 1/1 याचा इनवर्स कसं लिहिणार? कोसेकंट इनवर्स x. रेंज येणार डोमेन म्हणून, म्हणजे -इन्फिनिटी टू -1 क्लोज्ड युनियन 1 टू पॉझिटिव्ह इन्फिनिटी. आणि याची रेंज इनवर्स फंक्शनची रेंज काय येणार? -π/2 टू π/2, ज्याच्यातून फक्त 0 हटवायचं. मला सांगा साइनची लक्षात असेल तर कोसेक लक्षात ठेवायला हे प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच. साइनची प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच काय होती रे? -π/2 टू π/2 क्लोज इंटरवल. आणि त्याच्यातून 0 हटवला की कोसेक इनवर्सची भेटणार आहे. लक्षात राहील का? मग ही झाली याची प्रिन्सिपल व्हॅल्यू. आणि साइन इनवर्सची जी प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच आहे त्याच्यामध्ये फक्त क्लोज्डच्या ऐवजी काय करणार तुम्ही? ओपन इंटरवल करणार. तर ती झाली टॅन इनवर्सची प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच, म्हणजे ती झाली रेंज. म्हणजे मेन तुम्हाला फक्त साइन आणि कॉसच लक्षात ठेवायचंय. बाकीचं आता मी हे सगळं झालं एक चार्ट काढून देतो तुम्हाला, त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल. कळतंय का? हा लिहा. चला शेवटचे 2 फंक्शन बाकी आहेत, त्यांच्या प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच शोधूया आणि प्रॉपर्टीज पण बघूया. ठीक आहे.
राहिलं होतं काय? हा कोसेक कोसेक झाल्यानंतर येतो सेक. तर सेक एक्स चं डोमेन काय ओरिजिनल मध्ये? चला सेक एक्स चं डोमेन सांगा ओरिजिनल मध्ये. सेक म्हणजे काय? 1/cos. cos कुठे डिफाइन नाही बेटा. जो कॉट चा डोमेन असतो ना, सॉरी जो Cos. सेक म्हणजे टॅन. नाही नाही Sin by cos. एक म्हणजे cos ना. अरे तसं नाही. टॅन म्हणजे काय असतं? साइन बाय कॉस असतं ना. टॅनच्या डिनॉमिनेटरला कॉस येतो ना. तसं सेकच्या पण डिनॉमिनेटरला कॉस येतो. जो टॅनचा डोमेन असतो तो ह्याच्याशी बरोबरी करतो ना. कारण आपण टॅनचं डोमेन काय लिहिलं होतं? मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी. किंवा रिअल नंबर म्हणून काय सबट्रॅक्ट केलं होतं? 2l + 1 π/2 ऑड मल्टिपल. कारण इथं काय होतं? फंक्शन डिफाइन नाही होत. लक्षात येते का? हे सेकंड एक्स चा डोमेन आहे आणि सेकंड एक्स ची रेंज काय होती रे? जी कॉस ची आहे तीच. म्हणजे 1 पासून वर -1 पासून खाली -इन्फिनिटी टू -1 बरोबर आहे. आणि युनियन 1 टू पॉझिटिव्ह इन्फिनिटी बरोबर आहे. बरोबर आहे का? हा मग आता मला सांगा, जर हा आता याचा आपण ग्राफ काढूया आणि तुम्हाला डोमेनचं रेस्ट्रिक्शन कळलं. -π/2 π/2 पाय 3π/2 2π. ठीक आहे. -π -3π/2 -2π 1 -1 आणि 1 चं रेस्ट्रिक्शन केलेलं आहे. मग आता कुठं डिफाइन नाही हा? π/2 वर डिफाइन नाहीये. म्हणजे काय करणार आपण? इथं डॉटेड लाईन काढणार π/2 वर, इथं डॉटेड लाईन करणार 3π/2 वर. त्याच्यानंतर कुठे येईल रे? -π/2 वर डिफाइन नाहीये आणि -3π/2 वर define नाहीये. ठीक आहे. मग मला सांगा की आपलं व्हॅल्यू कुठे आहे? 1 पासून वर आणि -1 पासून खाली. तर इथं डिफाइंड आहे, इथं डिफाइंड आहे. सॉरी हा, तर इथून इकडं वर, इकडून इकडं वर. त्यानंतर इथून इकडं, इकडून इकडं खाली, इकडून इकडं खाली. त्याच्यानंतर इकडून असं इकडं वर चाललेलं आहे. ठीक आहे. नाही सर. काय? 2π. सॉरी असं नाही, असं जाईल, असं जाईल. ठीक आहे. तर त्याची गरज नाही आपल्याला. आणि इकडे काय होणार आहे? ठीक आहे. मग चला सांगा मला पूर्ण व्हॅल्यू कुठे भेटतीये? ओपन इंटरवल ही 1 पासून पॉझिटिव्ह इन्फिनिटी नाही, -1 पासून -इन्फिनिटी. म्हणजे 0 टू पाय मध्ये आपण रेस्ट्रिक्शन लावणार आहोत. कळतंय? आणि मला सांगा 0 वर आणि पाय वरती सेकंड एक्स डिफाइंड आहे का? बिलकुल डिफाइंड आहे ना. डिफाइंड तो ओपन क्यों लेंगे फिर? सर ओपन इंटरवल -π/2 ते π/2 नाही. काय होईल? 0 ते पाय होईल. डोमेन वर रेस्ट्रिक्शन काय करतोय आपण? सेकंड एक्स 0 टू पाय. या डोमेनच्या वेळी कोणती डोमेन घेतली आपण? 0 टू पाय. लक्षात येते का? डोमेन वरती रेस्ट्रिक्शन 0 ते पायच्या मध्ये आपल्याला पूर्ण व्हॅल्यू भेटतीये जी ही होती. आणि रेंज कशा तशी रेंज -π/2. तिकडे आपण सुरुवातीला -π/2 लिहिलं का रे? म्हणजे -0 लिहिलं होतं का सुरुवातीला? नंतर नाही, सुरुवातीला म्हणतोय मी. इकडं इनव्हर्स मध्ये नाही म्हणत आहे, मेन फंक्शन मध्ये कोसेकच्या. तिथे लिहा कोसेक मध्ये पण तुम्हाला कोसेक एक्सचा डोमेन आपण काय लिहिता? कोसेक एक्सचा -π/2 2π/2 असं लिहिता ना. याच्यातून -0 इथंच करा. मग इनव्हर्स मध्ये ओरिजिनल फंक्शन मध्ये केलंय सर. तर याच्यातून कोणाला हटवणे रे? π/2 वर डिफाइंड नाहीये. आणि रेंज काय आहे तुमची? सेम. दॅट इज -इन्फिनिटी टू -1 क्लोज युनियन 1 टू पॉझिटिव्ह इन्फिनिटी. ठीक आहे. हा हा. मग आता
हे झालं तुमचं डोमेन वरती रेस्ट्रिक्शन आणलेले. तर हे फंक्शन काय झालं तुमचं, दिस इज 1 1 ऑन 2. तर सेकंड इनवर्स x काय होईल रे, ही तुमची रेंज आहे -इन्फिनिटी टू -1 युनियन 1 टू पॉझिटिव्ह इन्फिनिटी 2 0 टू पाय आणि याच्यातून -π/2 वजा करायचा. आता लक्षात घ्या हे कोणाशी रिझेम्बलन्स करतंय, टॅनचा रिझेम्बलन्स कोणाशी होता, साइनचा सॉरी कोसेकचा रिझेम्बलन्स कोणाशी होता. आपण आता काय बघितलं, कोसेक बघितलं ना. कोसेक मध्ये आपली काय आले होतं, प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच म्हणजे कोसेकची काय आली होती, हे cos x ची फक्त हा कोसेक कुणाशी रिझेम्बलन्स करत होता, साइन सोबत. साइनचा -π/2 टू π/2 होतं, क्लोज्ड होतं त्याचं. तर इकडे काय आलं होतं आपलं, क्लोज्डच होतं पण पण -0 -0 केलं होतं. आणि इथं कॉसचं पण काय आहे, क्लोज्डच आहे पण -0 केलेलं आहे. फक्त टॅन मध्ये काय झालं होतं, ओपन इंटरव्हल आलेली होती, बरोबर आहे, फक्त ओपन आलेली होती. आणि कॉट मध्ये काय होणार आहे, आता कॉट मध्ये कॉसची ओपन इंटरव्हल येईल बघा. तर कॉट एक्स साठी फंक्शन कसं डिफाइंड होईल, याच्या डिनॉमिनेटरला काय येतं साइन, याच्या डिनॉमिनेटरला काय येतं साइन, कळतंय का. हा मग डिनॉमिनेटरला जर साइन येत असेल तर तुम्ही याचे डोमेन काय लिहिणार, r - n π, n बिलॉंग्स टू z, कळतंय का. हा r - n π होईल ना. अरे कोसेक कॉट डिफाइंड आहे का, डिनॉमिनेटरला साइन येतो ना, या व्हॅल्यूज वरती साइन डिफाइंड असतो का. अरे कॉट म्हणजे कॉस बाय साइन असतं ना, मग साइन जिथे जिथे डिफाइंड आहे ते रिअल नंबर म्हणून काढून टाकणार ना. आणि रेंज काय राहणार तुमची, कॉटची रेंज काय, रिअल नंबर आहे, पूर्ण रिअल नंबर आहे ना रेंज. हा मग आता याचा ग्राफ कसा येणार आहे रे, -π/2 हाँ रुको थोड़ा बेटा -π/2 -π -3π/2 और बेटा यहाँ पर अब कहाँ पर डिफाइन नहीं है, 0 पर डिफाइन नहीं है, फिर पाई पर डिफाइन नहीं है, तो पाई पर भी क्या आएगा, डॉटेड लाइंस आएंगे. 2π पर क्या आएगा, डॉटेड लाइंस आएंगी. फिर -π पर क्या आएगा, डॉटेड लाइंस आएंगी. और -2π पर क्या आएगा, डॉटेड. ठीक है. तो कॉट का ग्राफ कैसा था हमारा, कॉट का ग्राफ कैसा, जैसा टैन का तो उससे उल्टा है. देखो सीधी सी बात सोचनी है कि टैन का रेसिप्रोकल है वो, तो जहां टैन मैक्सिमम है वहां कॉट मिनिमम रहेगा. तो अब जहां टैन मिनिमम वहां कॉट मैक्सिमम. अब टैन 0 का वैल्यू क्या होता है, 0, तो ऑब्वियस बात है कि वहां पर आपका कॉट मैक्सिमम रहेगा. तो यहाँ से ऐसे नीचे आ जाएगा, समझ आ रही बात. तो इधर से क्या हो जाएगा, ऐसे नीचे आ जाएगा. ठीक है. फिर यहाँ पर भी क्या हो जाएगा, ठीक है, समझते हैं. अब बेटा रेस्ट्रिक्शन किसके ऊपर लेंगे, 0 to π, लेकिन यहाँ पर 0 to π ओपन लेना पड़ेगा. आ रही बात समझ में. तो जो किसका था, जो कॉस का था, कॉस का क्लोज जो 0 to π था, तो ये क्या बनेगा, कॉट का रेस्ट्रिक्शन. कॉट x को अगर 1 1 बनाना है तो रेस्ट्रिक्शन रहेगा 0 से π, और किसी को निकालने की भी जरूरत नहीं है. जैसे वहां पर हुआ था ना कि टैन का हमने क्या लिया था, -π/2 टू π/2, जो साइन का था बस उसका ओपन इंटरवल लिया था. और रेंज तो रेंज ही है, रेंज तो पूरा रियल नंबर है. तो ये बन गया आपका 1 1 1 1 ऑन 2 हो गया. तो फिर इसका इनवर्स क्या हो जाएगा, कॉट इनवर्स x क्या हो जाएगा, रियल नंबर से लेकर तो 0 से π तक. तो क्या होगा, ये हो गया हमारा प्रिंसिपल वैल्यू
राहील लक्षात? हा मग आता हे जे सगळं काय आपण बघितले त्याला तुम्ही एक टेबल बनवून लिहू शकता का? सांगा बरं मला. बघा आपल्याकडे काय आहे, इनवर्स फंक्शन्स आहेत. हा साइन इनवर्स एक्स आहे, कॉस इनवर्स एक्स आहे, टॅन इनवर्स एक्स आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर साइन इनवर्सचा उलट काय होतं, कोसेकंड इनवर्स आहे. कॉस इनवर्स काय होतं, सेकंड इनवर्स आहे. आणि टॅनचं काय होतं, कॉट इनवर्स. मग यांची आपण लिहिणार आहोत डोमेन आणि रेंज. बरोबर आहे. मग सांगा मला साइनची डोमेन काय आहे, साइन इनवर्स एक्स ची डोमेन काय आहे? आपण कशामध्ये रेस्ट्रिक्ट केले, -π/2. बरोबर आहे. आणि याची रेंज काय होती, -1 to 1 क्लोज ब्रॅकेट. -1 to 1. हे आपलं कॉमन राहणार आहे. असं बरोबर है. उल्टा कर दिया क्योंकि ये साइन एक्स के लिए है. उसमें अब रेंज इधर चला आएगा, रेंज इधर चला आएगा, दैट इज -1 to 1 और ये हो जाएगा -π/2 to π/2. सर आपने तो रिवर्स अब तो सही है ना. इनवर्स में ये डोमेन बन जाता है और ये रेंज बनता है ना. ये डोमेन बनेगा और ये रेंज बनेगा ना. समझ आ रही बात? हाँ तो उल्टा हो जाएगा, तो रेंज वाला इधर आ जाएगा और वो उधर चल जाएगा. हाँ अब कॉस इनवर्स के लिए डोमेन ये है और रेंज क्या है, 0 to π. 0 to π यानी कि क्लोज इंटरवल. अब आपको tan इनवर्स लिखना है तो tan इनवर्स कैसे लिखा जाएगा, साइन इनवर्स का जो डोमेन है वो लेना है और उसमें से क्या करना है, ये इधर देखो -π/2 to π/2 और उसमें से 0 को हटा देना है. tan की रेंज ओपन. ओपन के लिए ना. हाँ सॉरी, सर ते यहाँ पर डिफाइन नहीं है ना. अरे तो फिर ये यहाँ पर भी तो कहाँ वैल्यू मिलेगी. एक मिनट टेबल दिला आहे का? थांबा. tan इनवर्स से कैसे, हां हाँ इधर रियल नंबर से उल्टा कर रहे हैं ना, तो रेंज रियल नंबर से, tan की रेंज रियल नंबर है और डोमेन क्या आएगा, सॉरी ए थामा. tan इनवर्स का डोमेन रियल नंबर है और रेंज मतलब एंगल्स हमें देखने हैं. तो हमने tan के ग्राफ को किसमें रेस्ट्रिक्ट किया था, -π/2 to π/2 में रेस्ट्रिक्ट किया था. लेकिन एंड पॉइंट्स पर हमें वैल्यू मिल रही थी क्या, नहीं मिल रही थी, इसलिए उसको ओपन रखा था. तो जो साइन का है, साइन इनवर्स का जो रेंज है वही tan इनवर्स का रेंज है, बस यहाँ क्लोज्ड है यहाँ ओपन है. उसी प्रकार से जो cos इनवर्स का है वही cot इनवर्स का रहने वाला है. रेंज क्या रहेगी, r रहने वाली है, लेकिन जो cos इनवर्स का रेंज है यहाँ बस 0 to π ओपन आने वाला है. ये ऐसे ध्यान में रखना है. और इसमें क्या होगा, कोसेक इनवर्स में डोमेन क्या बनने वाला है बेटा, -∞ to -1 यूनियन 1 to +∞. लेकिन इसमें साइन इनवर्स का जो रेंज है वही रेंज खेलेगा, बस इसमें से क्या हटाना पड़ेगा, 0 को हटाना पड़ेगा. और इसका भी सेम रहेगा, किसको हटाएंगे, सिर्फ -π/2. यहाँ देखिए 0 to π लिखना है और उसमें से हटाना है π/2. तर याची थोडीशी प्रॅक्टिस करा म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित लक्षात राहतील. कळते, आलं लक्षात. साइन इनवर्स कॉस इनवर्स लक्षात ठेवा, त्याच्यावरून टॅन आणि कॉट लिहू शकता. कळते का, आलं लक्षात कशातून तुम्हाला काढायचं ते. ठीक आहे, लिहा. थांबू आपण इथं आणि उद्याच्याला प्रॉपर्टीज पाहून क्वेश्चन पाहूयात. उद्याच्या क्लासचं डिस्कस करू आता काय करायचं.